वार्ता। नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात मध्यरात्री भीषण प्रसंग घडला। सततच्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील गलाची नदीला मोठा पूर आला आणि त्या पुराचे पाणी थेट गावात शिरले। अचानक आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे व धावपळीचे वातावरण निर्माण झाले। याच दरम्यान गावातील 22 वर्षीय युवक संदीप बंडू खैरनार हा आपल्या दुचाकीवरून जात असताना या पुराचा पाण्यात अडकला। पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की क्षणातच तो दुचाकीसह वाहून गेला। सुदैवाने प्रवाहात वाहून जात असतानाच त्याला एका झाडाचा आधार मिळाला। तो जवळपास 2 तास त्या झाडाला धरून लटकून राहिला आणि मदतीची वाट पाहू लागला। गावचे सरपंच चेतन पवार यांनी ही परिस्थिती पाहताच तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला। अग्निशामक दलाचे कर्मचारी शकील तैराक आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। मोठ्या हिमतीने आणि कसोशीने त्यांनी पाण्याच्या प्रवाहात उतरून थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि अखेर संदीपचा जीव वाचवण्यात यश मिळवले। या घटनेदरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेले धैर्य आणि तत्परता कौतुकास्पद ठरली आहे। गावकऱ्यांनीही संदीपच्या सुटकेचा मोठा निश्वास टाकला। सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असून युवक सुखरूप आहे। संपूर्ण रेस्क्यूचा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। त्यांना अंग फेका बघा दोरी बस धन्यवाद। मैं जैसा बोलूं वैसा करना है। वैसी बात है। आज सौंदाणे या ठिकाणी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे संदीप बंडू खैरनार हा पुलावरून वाहून गेला होता। तसंच सौंदाणे येथील ग्रामस्थांनी फोन केले, त्यावेळी तर या ठिकाणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ जमा झाले व या ठिकाणी आल्यानंतर असं कळालं की मध्ये झाड होतं आणि पाणीचा प्रवाह एकदम जोरात होता। त्यानंतर आम्ही मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांना फोन केला आणि तत्काळ अग्निशामक दल या ठिकाणी फोन केला। त्या ठिकाणी संजय पवार सरांनी लगेच शकील तैरागी व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाठवली। त्यानंतर शकील दादाने एकट्याने रेस्क्यू ऑपरेशन करत त्यांच्या संपूर्ण टीमने संदीपला एकदम सुखरूप असं बाहेर काढलं। याच्या पहिलेही शकील दादाने सौंदाण्यात 3-4 ठिकाणी आमच्या फोनला विनंती देऊन संजय पवार सरांनी अग्निशामक दलाने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहे। परंतु आज या ठिकाणी संदीपला एकदम सुखरूप जिवंत बाहेर काढलं। त्यामुळे मी शकील दादा आणि शकील तैरागी आणि संपूर्ण तुमच्या टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सौंदाण्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू।